सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, विद्यार्थ्यांचा वाटोळा करणाऱ्या सरकारचा निषेध असो, विद्यार्थ्यांचा वाटोळा करणाऱ्या सरकारचा निषेध असो. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकारचं करायचं काय, मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय. मागणीसाठी वामचूक यांनी आंदोलन सुरू केलं होतं, मात्र मोदी सरकारने त्यांना सुद्धा साधी भेट सुद्धा दिली आणि त्यांना उचलून घेऊन गेले. कसं बघता सगळ्या घटनांकडे? आज हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हा मुळात त्याचाच एक भाग आहे. आज 20 जुलै रोजी दिल्लीत संपूर्ण विद्यार्थी संसदेवर जाणार आहेत मोर्चाने. सोनम वांगचुक यांना ज्या अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या बळजबरीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्या अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला आणि या सर्व याच्यात भाजपचे RSSचे कार्यकर्ते सामील आहेत हे सुद्धा पुढे आलेलं आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण देशवासी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते जे मागतायत ती योग्य मागणी आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे हे धरणं आंदोलन केलेलं आहे. त्याचबरोबर इथे आम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की कालच एवढं प्रकरणं, नीटचे पेपर फुटलेले आहेत, CETचे सर्व काही पेपर फुटीवरून देशात एवढा मोठा गदारोळ माजूनही काल परीक्षा झाल्यानंतर जो निकाल बाहेर आला त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रात आत्तापर्यंत तरी 5 ते 6 प्रकरणं अशी उघडकीला आलेली आहेत की प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना मार्क जास्ती मिळालेले आहेत आणि रेकॉर्डवर कमी आलेले आहेत. म्हणजे एवढं होऊनही आजही शिक्षण मंत्र्यांनी, धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकलेली आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जनतेची मुलं, नागरिकांची मुलं याच्यात होरपळून निघत आहेत. या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे. आमचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज हे प्रतिकात्मक धरणे आंदोलन आम्ही इथे सुरू केलेलं आहे. यापूर्वी अण्णा हजारेंनी सुद्धा जंतर मंतर आंदोलन केलं होतं, मात्र त्यावेळेला दखल घेतली गेली होती. ह्या वेळेला मात्र केंद्र सरकारचा कोणी प्रतिनिधी त्यांना भेटसुद्धा दिली नाही आणि दाबण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जाते. कसं बघताय सगळ्या घटनांकडे? याचं कारण असं आहे की अण्णा हजारे हे मुळात RSSचेच कार्यकर्ते आहेत आणि अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं ते भाजप पुरस्कृत आंदोलन होतं हे सर्वसामान्य लोकांना नंतर कळून चुकलेलं आहे. केवळ त्यावेळची काँग्रेसची सत्ता उलटवून टाकायची म्हणून अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी ते सर्व आंदोलन घडवून आणलेलं होतं. लोकांच्या भावनेचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्याच्यानंतर आजतागायत अण्णा हजारे हे नाव कुठेही राजकीय पटलावर आजपर्यंत आपल्याला दिसलं नाही. त्यांचा हेतूच त्यावेळी वाईट होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे शांततापूर्वक आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं होतं त्याला कुठेतरी केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आंदोलनाला आमच्या सर्व लोकांचा इथला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. कुठल्याही भारत देशातल्या नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत की आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं, आपलं जे काही म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं. परंतु आजचं केंद्र सरकार हे माजलेलं सरकार आहे, ते विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काल जे सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी आंदोलन स्थळावरून जे चादरीमध्ये लपेटून घेऊन गेले या गोष्टीचा निषेध आहे. कुठेतरी सरकारने विरोधकांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. ती लोकशाही जिवंत जर राहिली पाहिजे, ही घटनेचा अधिकार लोकांचा जर जिवंत राहिला पाहिजे तर ह्या विरोधकांचा आवाज सरकारने ऐकला पाहिजे. परंतु हे सरकार ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष करत आहे. आज विद्यार्थ्यांचं पूर्ण वाटोळं चाललेलं आहे. पैशाचा वापर करून आमदार खासदार खरेदी केले जात आहेत. परंतु ही जी त्यांची स्वतःची जी हुकुमशाही चालली आहे त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत.